जन्मतेचे मूळ पाहिले शोधून आणि दुःखाशी कारण जन्म घ्यावा। मग दुःखाशी कारण आपला जन्म आहे। प्रपंचात सुख किती जणांना लागलं, सुख पाहता जावा भडे आणि दुःख पर्वता एवढे एवढं जरी दुःख आहे तरी आपण परपंच सोडतोय गाव, पण परपंच बी सोडू नका। म्हणून आमच्या रामदास स्वामीने सांगितलंय परपंच करावा नेटका, कुठं दिसू नये फटका, आणि मग परमार्थ त्याचा विवेका। प्रपंच जर नाही केला तर पोटाला काय खायचं हा, जर आम्ही परमार्थ निष्ठा केला तर पोटाला काय खायचं। म्हणून परपंच आधी नेटका करा। जो बंधनात कुठलाय त्यानं परपंच ही कडवर नेलाच पाहिजे, आणि ज्यानं निम्या अर्ध्या सोडला त्याला देहांत प्रायचित्त भोगावं लागलं। तसं आपल्याला सुद्धा निम्या अर्ध्या सोडून चालत नाही। हे नाव पैतीराला नेल्याशिवाय भाग्य उजळत नाही। म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रपंच केलाच की, सोडला का? आमच्या जिजायला एका लुगड्यावर आणल्या तुकाराम महाराजांना, पण देव रंगारे त्रिगुणाचा रंग केल्याशिवाय सोडत नाही। आमची जिजा एका लुगड्यावर येऊन नाहनीत आंघोळीला बसली, एक लुगडा बाहेर ठेवला, नग्न अवस्थेत आंघोळ चालू होती। रुक्मिणी मातेनं भगवंतानं फाटकं रूप धारण केलं, बरोबर तुकाराम महाराजापाशी आले, हात जोडलं तुकाराम महाराजाला, हो म्हणजे तुम्ही दान